आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांची बाह्य स्रोतद्वारे म्हणजे खाजगी कंपनीद्वारे भरण्याचा दिनांक 21 मे 2025 चा निर्णय तात्काळ रद्द करा आणि या निर्णयाच्या आधारे आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळेमध्ये काही ठिकाणी नवीन लोकांना आदेश दिलेले आहेत, हे आदेश तात्काळ रद्द करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा पॅटर्न नंदुरबार संघटनेतर्फे माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे. बाह्य स्रोतद्वारे म्हणजेच खाजगी कंपनीद्वारे भरती करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि या भरती प्रक्रियेला आम्ही ही प्रक्रिया रद्द करावी अशी सातत्याने मागणी करत आहोत. एकीकडे विराड आंदोलन नाशिक आदिवासी विकास भवनासमोर आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यापासून सुरू असताना दुसरीकडे आदिवासी विकास विभागामार्फत नवीन लोकांना नियुक्ती आदेश दिला जात आहे. ज्या लोकांनी 15 वर्ष सेवा केली त्यांचा अजिबात विचार न करता आदिवासी विकास मंत्री हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत. त्यांना कंपनीद्वारे जे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये फक्त त्यांचाच फायदा होणार आहे. आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा किंवा आदिवासी मुलांचा बिलकुल फायदा होणार नाही. म्हणून आमचा या आदिवासी विकास मंत्र्यावरती स्पष्ट आरोप आहे की यांना कंपनीद्वारे, ज्यांना हे खाजगी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देत आहे भरतीचा, त्यांच्याकडून करोडो रुपये यांना मिळत आहेत. म्हणून हे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही आहेत आणि एकतर्फी निर्णय घेऊन नवीन भरती प्रक्रिया राबवत आहेत, खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवत आहेत. याचा आम्ही स्पष्ट निषेध व्यक्त करतो आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही तात्काळ रद्द करावी. जुन्या लोकांचा विचार करून त्यांना पुनश्च आश्रमशाळेच्या पदावरती हजर करून घ्यावे आणि नवीन लोकांना दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी आम्ही बिरसा पॅटर्न संघटनेतर्फे करत आहोत. आदिवासी विकास विभागाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन आदिवासी विकास मंत्र्याच्या विरोधामध्ये छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.